नगरपालिकेची जी निवडणूक चालू आहे, खरं तर आत्तापर्यंत अत्यंत शांततेच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये उमेदवार प्रचार करत होते. आपले मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवायचं काम चालू होतं. पण मात्र काल रात्री अनुचित प्रकार घडला आणि आमच्या फ्लेक्सवर एका ठिकाणी काळं फासण्यात आलं, एक फ्लेक्स फाडण्यात आला. खरं निवडणूक ही लोकशाही मार्गाने व्हायला पाहिजे. काय मुद्दे असतील आपले लोकांपर्यंत पोहोचवणं काम होतं, लोकांनी निर्णय घ्यायचा असतो आणि आत्तापर्यंत अत्यंत व्यवस्थित चालू असलेली निवडणूक मात्र आता कदाचित पराभव समोर दिसत असल्या कारणानं या अशा चुकीच्या वळणावर ही निवडणूक नेऊन घालायचा प्रयत्न समोरच्या पार्टीकडून होतं असं दिसतंय. खरं काळं फासलं माझ्या चेहऱ्याला फासलं असतं, बोर्डवरती काय वाटलं नसतं, परंतु नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे सरांच्या चेहऱ्याला काळं फासलं. डॉक्टर उषाताई तनपुरे त्यांच्याही चेहऱ्याला बोर्डवर तिथं काळं फासण्यात आलं. ठीक आहे, मी एक राजकारणी माणूस आहे, पण ही दोघंही व्यक्तिमत्व ही राजकारणापेक्षा समाजकारण करतात म्हणून प्रसिद्ध आहेत आणि राहुरी शहरात दोघांचे अत्यंत चांगलं नाव आहे. कधी कुणाच्या राजकीय वैमनस्य कधी कुणाचं नसतं. अशा व्यक्तींच्या फ्लेक्सवर चेहऱ्याला काळं पासून नेमकं काय साध्य करायचं होतं ही मला कळत नाही खरं. आणि शेवटी सत्ता असताना सत्तेच्या माध्यमातून लोकांची कामं करायची असतात, सत्ता ही डोक्यात घुसू द्यायची नसते. मी मंत्रिपद भोगलेला माणूस आहे, त्या काळात मी कधी असं समोरच्याचा द्वेष करून कधी राजकारण केलं नाही. आपल्या सत्तेचा वापर हा लोकांच्या कामाकरता कसा होतो हे बघणं महत्त्वाचं असतं. पण आजच जर सत्तेची धुंद एवढी जर चढली असेल तर उद्या नगर परिषदेमध्ये जर काय यांचं पॅनल निवडून आलं तर काय करतील याचा विचार खरं राहुरीकरांनी निश्चितपणे करावा असं माझं मत आहे. या चांगल्या चाललेल्या निवडणुकीला गालबोट ज्यांनी कोणी लावलं असेल त्याच्यावरती कठोर कारवाई करावी यांचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध या ठिकाणी व्यक्त करतो.